मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात शाश्वत शेतीचं महत्त्व याविषयी कृषी विज्ञान केंद्र जळगाव इथले प्राध्यापक किरण मांडवडे, विषय विशेषज्ञ पशुपालक आणि दुग्धशास्त्र यांची सोनिका मुजुमदार यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा ऐकूया ही मुलाखत. शेतकरी बंधूंनो, नमस्कार. मंडळी, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण शाश्वत शेतीमध्ये पशुधनाचं महत्त्व याविषयी चर्चा करणार आहोत, याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे किरण मांडवडे सरांना. सर विषय विशेषज्ञ आहेत, पशुविज्ञान आणि दुग्धशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र जळगाव इथे. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये. धन्यवाद मॅडम. सर, जसं की आजचा आपला विषय आहे शाश्वत शेतीमध्ये पशुधनाचं महत्त्व, तर सगळ्यात आधी मला आपल्याला हे विचारायचं आहे की सध्या जो आहे तो शाश्वत शेती सप्ताह सुरू आहे. कारण 7 ऑगस्ट हा दिवस शाश्वत शेती दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. मागच्या वर्षापासून मला वाटतं हा दिवस साजरा केला जातो आहे. तर माझा सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला हा आहे की हा जो दिवस आहे शाश्वत शेती दिवस, हा का साजरा केला जातो, त्याच्या मागचं कारण काय? नक्कीच, जसं की आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की शाश्वत शेती ही फार महत्त्वाची आहे. आणि शाश्वत शेती दिन साजरा करण्यामागचं महत्त्व असं आहे की भारतीय कृषी इतिहासात डॉक्टर MS स्वामीनाथन यांना त्यांच्या कृषी क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ओळखले जाते. भारतातील दुष्काळी परिस्थितीत डॉक्टर MS स्वामीनाथन यांनी गहू आणि भात पिकाची उत्पादकता आणि उत्पादन वाढवण्यासाठी केलेल्या त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्यामुळे भारत अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झाला, तसेच देश आर्थिकदृष्ट्या मजबूत झाला. डॉक्टर MS स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक देखील म्हटले जाते. देशासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून केंद्र शासनाने त्यांना 2024मध्ये भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले. या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दिनांक 7 ऑगस्ट हा दिवस शासनाने शाश्वत शेती दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून त्या अनुषंगाने शाश्वत शेती दिन साजरा केला जातो व त्या सप्ताहामध्ये विविध कार्यक्रम देखील घेतले जातात, जेणेकरून जिल्हा पातळी स्तरावर, तालुका पातळी स्तरावर, ग्राम पातळी स्तरावर जे काही असेल, कृषी विभाग आहे, कृषी विज्ञान केंद्र आहे, कृषी महाविद्यालय आहेत, ते आपापल्या पद्धतीने त्या सप्ताहामध्ये वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी घेत असतात. अच्छा, मग आता तुम्ही सांगितलं की हा दिवस का साजरा केला जातो आणि त्यानंतर हा जो सप्ताह आहे त्या सप्ताहाचं काय प्रयोजन असतं, त्या सप्ताहात तुम्ही कुठले कुठले कार्यक्रम घेऊ शकता, याबद्दल तुम्ही सांगितलं सर. आता मला असं विचारायचं आहे की शाश्वत शेती म्हणजे नक्की काय? नक्कीच मॅडम, शाश्वत शेती हा काही आताचा नवीन विषय नाही आहे. हा पारंपरिक पद्धतीने काळानुसार चालत येणारा हा शेती व्यवसाय आहे. शाश्वत ह्या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. शाश्वत म्हणजे निरंतर, म्हणजे वर्षानुवर्ष टिकणारी शेती, जसे की आपण त्याला सस्टेनेबल ॲग्रिकल्चर म्हणतो. आता निसर्गामध्ये वेगवेगळे घटक येतात, जसे की जमीन येतं, पिकं येतात, वने येतात, वन्यजीव येतात, मासे येतात, पर्यावरण येतं, इथं सगळे घटक येतात. ह्या घटकांना कुठलाही त्रास न होऊ देता, त्यांचा कुठलाही ऱ्हास न होऊ देता संतुलित पद्धतीने त्यांचं व्यवस्थापन करून वर्तमान आणि भावी पिढीसाठी अन्न, वस्त्र, निवारा यांचा पुरवठा करणे असं असते. जसं की आपण म्हटलं की शाश्वत शेतीला नैसर्गिक शेती देखील म्हटलं जातं, शाश्वत शेतीला सेंद्रिय शेती देखील म्हटलं जातं, शाश्वत शेतीला पर्यावरणीय पूरक शेती देखील म्हटले जाते. जसं की थोडक्यात सांगायचं झाल्यास पर्यावरणाच्या संतुलनाला या शेतीमध्ये फार महत्त्व आहे. आणि अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी सेंद्रिय पदार्थ मुख्य सोर्स म्हणून इथे वापरले जातात. आता आपण जर बघितलं तर आजचं जे युग आहे हे रासायनिक शेतीचं युग म्हटलं जातं. जसं की आजच्या शेतीमध्ये रासायनिक खतांचा वारेमाप वापर केला जातो, परंतु पूर्वीच्या काळी जर कधी आपण मागे वळून जर बघितलं तर रासायनिक खतांचा खूप किंवा वारंवार वापर केला जात नव्हता. सस्टेनेबल पद्धतीने आहे त्या रिसोर्सेसचा वापर करून त्या ठिकाणी शेती केली जायची. आणि अन्नधान्य असेल किंवा दूध उत्पादन असेल किंवा इतर तृणधान्य, कडधान्य यांचं उत्पादन घेतलं जायचं. आता भावी पिढीला आवश्यक असणाऱ्या मूलभूत सोर्स किंवा स्रोतांना कुठलीही हानी न पोचू देता वर्तमान पिढीच्या गरजा भागवण्यासाठी अवलंबण्यात आलेली जी शेती आहे तिला शाश्वत शेती म्हटलं जातं. आणि नक्कीच मॅडम, तुम्हाला सांगतो की शाश्वत शेती ही काही आताची आधुनिक किंवा ॲडव्हान्स शेती नाही आहे. ही शाश्वत शेती ही पारंपरिक पद्धतीने चालत येणारी शेती आहे, परंतु त्याला
आजच्या काळाची खूप गरज आहे ती. म्हणजे मग आपण असं म्हणू शकू का की शाश्वत शेती आणि सेंद्रिय शेती जी आहे हे म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे असं म्हणू एकाच शकतो का नाण्याच्या आपण? दोन बाजू आहेत. एकाच नाण्या म्हणजे सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती यालाच शाश्वत शेती देखील म्हटले जाते. अच्छा. मग आता मला असं विचारायचं सर की याचे फायदे काय काय आहेत ते सांगा. आता बघा, शाश्वत शेतीचा प्रामुख्याने महत्त्वाचा फायदा असा की पर्यावरणाचं संतुलन राखलं जातं. बरोबर. म्हणजे पर्यावरणामध्ये जे घटक असतात, निसर्ग झाला, मी आत्ताच सांगितलं की निसर्ग झाला, वन्यजीव झाले, कीटक झाले, माणसं झाले, वन्य प्राणी झाले, यांना कुठल्याही प्रकारची हानी पोचत नाही. पर्यावरणपूरक असं समीकरण त्या ठिकाणी राखलं जातं. नंतर सगळ्यात महत्त्वाची बाब अशी की पीक उत्पादनाचा खर्च हा कमी होतो. आता आपण जर बघितलं आजच्या काळामध्ये आमच्या शेतकरी बांधवांना असेल किंवा जे पशुपालक बांधव असतात, यांना शेती करणं फार दुरापास्त ठरलेलं आहे. म्हणजे जसं की जे काही शेतीमध्ये लागणारा जो खर्च आहे, यांत्रिकीकरणासाठी लागणारा खर्च आहे, रासायनिक खतांचा जो खर्च आहे, पीक काढणी, कापणी म्हणजे लागवडीपासून तर काढणीपर्यंत आमच्या शेतकरी बांधवांना खूप सारा खर्च येतो. तर हा खर्च आमच्या सामान्य शेतकरी बांधवांना परवडण्यासारखा नाही. परंतु तेच आपण शाश्वत शेती जर बघितली तर त्याला खर्च खूप कमी येतो. तसंच शुद्ध पर्यावरण व रेसिड्यू फ्री अन्न उत्पादन त्या ठिकाणी घेतलं जातं. म्हणजे जसं की रासायनिक खतांचा खूप वापर होतो, म्हणजे त्यासाठी त्याच्यामध्ये पेस्टिसाईड असेल किंवा कीटकनाशक असतील यांचा देखील वापर मोठ्या प्रमाणात घेतला जातो. तर त्यांच्या माध्यमातून ते जे अन्नधान्य किंवा पीक उत्पादन घेतलं जातं ते देखील केमिकलयुक्त असतं किंवा ते रेसिड्यू फ्री राहत नाही. त्याच्यामध्ये काही अंश किंवा बराच अंश जे काही कीटकनाशकं असतील किंवा तणनाशके असतील किंवा केमिकल असतील त्यांचे रेसिड्यू त्या ठिकाणी असतात. त्याच्यामुळे त्या रासायनिक शेतीमध्ये ते अंश असतात, परंतु शाश्वत शेतीमध्ये रेसिड्यू फ्री अन्नधान्य उत्पादन त्या ठिकाणी आपण करतो. त्यानंतर प्रतिकूल हवामान असेल किंवा बाजारभावामुळे होणारे जे नुकसान असतात ते आपण शाश्वत शेतीद्वारे त्या ठिकाणी टाळू शकतो. म्हणजे आपण जर बघितलं सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून किंवा नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून जे काही अन्नधान्य उत्पादन येतं त्याला नक्कीच बाजारामध्ये जास्त भाव मिळतो आणि इतर जे काही आपण बल्क क्वांटिटीमध्ये अन्नधान्य उत्पादन करतो रासायनिक, त्यांच्या तुलनेने नक्कीच त्या ठिकाणी भाव जास्त मिळतो. म्हणजे थोडक्यात एकंदरीत सांगायचं झाल्यास की शाश्वत शेतीमध्ये आपण अन्नधान्याची उत्पादकता किंवा उत्पादन जास्त त्या ठिकाणी निर्माण करू शकत नाही, परंतु जे काही तयार करतो त्याला एक क्वालिटी असते आणि क्वालिटी साहजिकच क्वालिटी असली तर भाव देखील असतो. प्रश्नच नाही. म्हणजे आता जसं तुम्ही सांगताय की रासायनिक शेती जी आहे किंवा रासायनिक वापरून जी शेती करतो ती हानिकारक तर आहेच. त्यामुळे शाश्वत शेती जी आहे ही केव्हाही फायद्याची आहे, केव्हाही चांगली आहे. आणखी कुठल्या कुठल्या बाबी सर या शेतीमध्ये येतात? आता जसं की भारताची लोकसंख्या 140 कोटी किंवा त्यापेक्षा अधिक आहे. त्या लोकसंख्येला किंवा दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंख्येला अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी किंवा दूध उत्पादन असेल किंवा इतर अन्नधान्य प्रोड्यूस असेल, शेतमाल प्रोड्यूस असेल, त्यांची गरज भागवण्यासाठी आपल्याला उत्पादकतेवरती जोर देणं आवश्यक आहे. क्वांटिटी वाढवणं गरजेचं आहे. परंतु आता कुठेतरी असा क्षण आलेला आहे किंवा आता कुठेतरी असं म्हणजे विचार करणं गरजेचं आहे की रेसिड्यू फ्री अन्नधान्य उत्पादन करावं. कारण आजकाल प्रत्येकजण वेगवेगळ्या व्याधींनी ग्रस्त झालेला आहे. जसं की कोणाला शुगरचा प्रॉब्लेम आहे, लो बीपी, हाय बीपी, कॅन्सरसारखे वेगवेगळे व्याधी निर्माण झालेले आहे. म्हणजे कोणीही घ्या, आजकाल बरेच आजार जे आहेत ते असं म्हटलं जातं की तुम्ही जे काही अन्न खाता तर त्या अन्नाशी पण तुमचा जो आजार आहे तो संबंधित असतो, असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं. नक्कीच प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या लहान मुलापासून तर वयस्कर मनुष्यापर्यंत कुठल्या ना कुठल्या व्याधींनी ग्रस्त आहे. मग ते करण्यासाठी केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल, म्हणजे ते टाळण्यासाठी केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल यांनी आपल्या जी रेग्युलर किंवा रुटीन शेती करत असताना त्या संबंधित शेतकरी बांधवांनी काही अंशी भाग तरी सेंद्रिय शेतीसाठी किंवा नैसर्गिक शेतीसाठी रिझर्व्ह करून ठेवावा. मी आता तुम्हाला तेच विचारणार होते की शाश्वत शेती जी आहे जी आता आपण बोलतोय तर ही नक्की कशी करतात? म्हणजे त्याला काही अजून वेगळे त्याच्यामध्ये काही घटक असतात किंवा त्याला काही म्हणजे रेग्युलर किंवा नेहमीप्रमाणे जशी शेती केली जाते तशीच ही शेती असते का याच्यात काही थोडंसं वेगळेपण आहे? तुम्ही सांगता त्याच पद्धतीने आहे की आपण जी रेग्युलर किंवा रुटीन शेती करतो त्याच पद्धतीचे आहे, परंतु त्याच्यामध्ये
केमिकल खते किंवा केमिकल पेस्टिसाइड किंवा कीटकनाशके यांचा वापर हा शून्य असतो. अजिबात होत नाही. अजिबात नाही. वापर केला जातो कोणता? जैविक खतांचा असेल, बायो फर्टिलायझरचा असेल किंवा फवारणीसाठी निंबोळी अर्कचा वापर केला जातो. म्हणजे जैविक खतांचा की ज्या पर्यावरणपूरक आहे. याच्यामुळे नैसर्गिक घटकांना कुठलाही अपाय होत नाही आणि पर्यायाने मानवाला देखील कुठलाही प्रकारचा अपाय होत नाही. त्याच्यामध्ये रुटीन शेती करत असताना म्हणजे कीटकनाशकांचा वेगवेगळ्या किंवा रासायनिक खतांचा त्या ठिकाणी वापर हा पूर्ण टाळलेला असतो आणि त्या ठिकाणी वापर हा शून्य असतो. आता शाश्वत शेतीमध्ये त्या ठिकाणी आपण एकात्मिक पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन करतो, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करतो, कार्यक्षम पाणी व्यवस्थापन करतो, तसेच एकात्मिक रोग व्यवस्थापन असेल, एकात्मिक पाणी व्यवस्थापन असेल. तसेच आताच मी तुम्हाला सांगितलं की मर्यादित म्हणजे शून्य प्रमाणात रासायनिक निविष्ठांचा वापर करून जास्तीत जास्त शेती उत्पादन निविष्ठांचा वापर करावा. जसं की जैविक खतं असेल, जैविक कीटकनाशकं असतील, जैविक बुरशीनाशकं असतील, त्यानंतर पर्यावरणपूरक ज्या बाबी असतात त्यांचा वापर करावा, जेणेकरून निसर्गातील कुठल्याही घटकांचा त्या ठिकाणी अपाय होणार नाही, पर्यावरणाचं संतुलन होईल आणि नैसर्गिक साधनसंपत्तीला कुठलीही त्या ठिकाणी हानी न पोचवता त्या ठिकाणी उत्पादन घेणं हे त्यामध्ये महत्त्वाच्या बाबी या त्यामध्ये अंतर्भाव केलेला असतो. अच्छा, मला पाण्याबद्दल थोडंसं विचारायचं आहे की ही शेती करत असताना याला पाणी जे आहे ते कितपत लागतं किंवा जास्त लागतं का कमी लागतं, कसं असतं? पाणी व्यवस्थापन कसं करावं शाश्वत शेतीमध्ये? आपण जे रेग्युलर किंवा रुटीन शेती करतो त्याच पद्धतीने आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन करायचं आहे. वारेमाप कुठे पाण्याचा वापर करायचा नाही आहे. तुषार किंवा ठिबक सिंचन असलं किंवा जे आपण प्रवाही सिंचन जर असलं तर पाणी जास्त लागतं. परंतु शासनाने जे काही सिंचनाच्या माध्यमातून जे तुषार सिंचन आणलेलं आहे किंवा ठिबक सिंचन पद्धती आणलेला आहे त्याचा जर वापर केला तर निश्चितपणे पाण्याचा खूप कमी वापर होतो आणि तसं काही रेग्युलर शेती आणि शाश्वत शेतीमध्ये पाण्याचा म्हणजे जास्त काही फरक नाही, परंतु पाण्याचा देखील आपण त्या ठिकाणी बचत करू शकतो. अच्छा, आता जसं आपण म्हटलं की सेंद्रिय शेती आणि शाश्वत शेती हे म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे असं म्हणायला हरकत नाही. तर आता सेंद्रिय शेतीमध्ये असं असतं ना सर की पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी थोडंसं थांबावं लागतं, म्हणजे पीक जे आहे ते तुम्ही खूप जास्त येईल असं धरून चालत नाही. मग तिसऱ्या वर्षापासून जे आहे ते पीक मग चांगलं बहारदार येतं किंवा त्याचा चांगला तुम्हाला परतावा मिळतो. तर शाश्वत शेतीमध्ये सुद्धा असं काही असतं का पहिल्याच वर्षी म्हणजे तुम्ही ज्या वर्षी शाश्वत शेती सुरू करता किंवा केली आहे तुम्ही तर लगेच त्याचा जो तुम्हाला मोबदला आहे तो चांगला मिळतो किंवा पीक जे आहे ते खूप चांगलं येतं? बघा आता की क्वांटिटी आणि क्वालिटी या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आपण जे रुटीन किंवा रेग्युलर शेती करतो ती जे काही लोकसंख्या आहे त्याची गरज भागवण्यासाठी जे अन्नधान्य उत्पादन असेल किंवा इतर उत्पादनं त्या दृष्टिकोनातून आपण करतो. क्वांटिटी जास्त असली तर त्या साहजिक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भाव देखील जास्त मिळतो, परंतु आपल्याला क्वालिटीवर जाणं आवश्यक आहे आणि त्याच माध्यमातून शासनाने असं केलं की ज्यांच्याकडे 10 एकर शेती असेल तर 1 एकर शेती रिझर्व करून ठेवायला सांगितली. ज्यांच्याकडे 1 एकर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी 2 गुंठे 3 गुंठे किंवा 5 गुंठेच्या आत रिझर्व करून ठेवा. म्हणजे त्या पटीने एकूण क्षेत्राच्या 10% किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्र आपण लावणं आवश्यक आहे. ते याच्यासाठी आहे की त्याच्या माध्यमातून आपल्याला जे काही विना रासायनिक किंवा विना पेस्टिसाईडच्या माध्यमातून आपल्याला शेती करायची आहे आणि जैविक पद्धतीने आपण त्या निविष्ठांचा वापर करायचा आहे. निश्चितपणे आपल्याला पहिल्या वर्षी किंवा दुसऱ्या वर्षी उत्पादन त्या ठिकाणी कमी येईल, परंतु कालांतराने आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच उत्पादन मिळू शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब अशी की क्वांटिटी जरी कमी आली तरी क्वालिटीच्या माध्यमातून तो जो काही भावाचा डिफरन्स किंवा आर्थिक गणिताचा डिफरन्स आहे तो त्या क्वालिटीच्या माध्यमातून साधला जातो. मातीबद्दल थोडंसं बोलू सर. मातीवरती याचा कसा परिणाम होतो? आपण जर कधी शाश्वत शेती जर करत आहोत तर आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन असेल किंवा सेंद्रिय पदार्थ असतील किंवा जमिनीची सुपीकता असेल, निश्चितपणे त्या जमिनीची सुपीकता त्या ठिकाणी टिकवली जाते. पर्यावरण त्या ठिकाणी समतोल राखला जातो. नैसर्गिक खतांचा वापर केल्यामुळे जमिनीची सुपीकताही वाढते आणि त्या ठिकाणी पिकांचं उत्पादन निश्चितपणे त्या ठिकाणी वाढतं. आणि आताच तुम्ही म्हणालात की मातीमध्ये जे काही घटक असतात, जैविक घटक असतील किंवा सेंद्रिय घटक असतील, निश्चितपणे त्या घटकांमध्ये म्हणजे वाढ होते. शासनाच्या काही योजना आहेत का सर की तुम्ही जेव्हा शाश्वत शेती करता तर शासन तुम्हाला काही मदत करतं का? आता जसं की सांगायचं झालंच की
कृषी विभाग झालं किंवा महाराष्ट्र शासन कृषी विभाग आले, महाराष्ट्र शासन आत्मा विभाग झालं, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये किंवा तालुक्यांमध्ये एक शेतकरी गटाच्या माध्यमातून किंवा शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून किंवा आता डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन असेल तर त्याच्या त्यांना माध्यमातून मार्गदर्शन त्यांच्या शेतकरी माध्यमातून देखील बांधवांना? वेगवेगळे मार्गदर्शन ठरवले जातात, प्रशिक्षण घेतले जातात. आमच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये देखील वेगवेगळे नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलं जातं. यांचा मागचा उद्देश असा असतो की शेतकरी बांधवांमध्ये जनजागृती ठरवणे, कृषी सखी असतील किंवा शेतकरी महिला असतील त्यांच्या माध्यमातून जनजागृती करणे आणि मग बदलता तो काय आपण एका दिवसामध्ये किंवा एका महिन्यामध्ये घडवू शकत नाही, परंतु हा बदल हा शाश्वत शेती घ्या किंवा नैसर्गिक शेती घ्या किंवा सेंद्रिय शेती घ्या, बदल हा कालांतराने घडत असतो. आणि निश्चितपणे जे काही त्याच्या माध्यमातून जे काही अवेअरनेस असेल किंवा कॅम्पेन असेल किंवा ट्रेनिंग प्रोग्राम असतील किंवा जे काही कार्यक्रम असतील ते कृषी विभागामार्फत, आत्मा विभागामार्फत, कृषी विज्ञान केंद्रामार्फत त्या ठिकाणी वेळोवेळी घेतले जातात, घेत आहोत. आणि मला सांगताना निश्चितपणे आनंद होतो की जे काही वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती ही निर्माण करणं हे सुरू आहे. अच्छा सर, थोडंसं आता आपण पशुधनाबद्दल बोलू. शाश्वत शेतीमध्ये पशुधनाचं काय महत्त्व आहे? नक्कीच मॅडम, की आपण जर आता बघितलं तर पशुधन हे शाश्वत शेतीचा अतिशय अविभाज्य घटक आहे. शाश्वत शेतीमध्ये पशुधनाचे खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांच्या मदतीने आपण जमिनीची सुपीकता वाढवू शकतो, नैसर्गिक खतांचा वापर करू शकतो, पर्यावरणाची देखील काळजी घेऊ शकतो. आपण जर कधी भूतकाळामध्ये आपण डोकावून जर बघितलं तर आपल्याला प्रत्येकाच्या घरी पशुधन दिसायचं. पशुधनाच्या माध्यमातून गायी असतील, म्हशी असतील, शेळ्या असतील, कुक्कुटपालनाचे पक्षी असतील, हे दिसायचं. याचा मागचा उद्देश खूप सारा पैसा कमवणं नसायचा, परंतु जे काही त्याच्या माध्यमातून दूध उत्पादन असेल, अंडी उत्पादन असेल, मांस उत्पादन असेल, शेणखत उत्पादन आहे, लेंडीखत उत्पादन आहे, हे आपल्याला बाहेरून विकत घ्यायची आवश्यकता नसायची. पूर्वीच्या काळी आजही आपण घरी विचारलं तर पूर्वीच्या काळी दूध असेल, तूप असेल, लोणी असेल, ताक असेल, दही असेल, हे घरच्या घरी बनवलं जायचं, बाहेरून विकत घ्यायची गरज नसायची. परंतु आज खेडेगावातही जर आपण विचार केला तर दूध देखील सहजासहजी पशुधनाच्या माध्यमातून खेडेगावात उपलब्ध होतो, ते देखील आपल्याला खेडेगावामध्ये बाहेरून विकत घ्यावं लागतं. आजची ही परिस्थिती आहे. आणि कालांतराने काय होत गेलं आहे की पशुधन हे दिवसेंदिवस फार कमी होत चाललेलं आहे. म्हणून राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल यांनी वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत किंवा अवेअरनेस कॅम्पेन आणलेले आहेत किंवा कृषी विज्ञान केंद्र देखील वेगवेगळ्या गाव पातळीवर जाऊन, तालुका पातळीवर जाऊन आमच्या शेतकरी बांधवांना किंवा पशुपालक बांधवांना अवेअरनेस करतं की पशुधन वाढवणे ही काळाची गरज आहे. पशुधन जर वाढवाल त्याच्या माध्यमातून अन्नधान्य उत्पादन तर वाढेलच, परंतु त्याच्या माध्यमातून शेणखत वाढेल. तेच शेणखत आपण पिकाला टाकू शकतो, शेतीला टाकू शकतो. शेतीमध्ये सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण त्या ठिकाणी वाढेल. पिकाची जमिनीमध्ये जे सुपीकता असेल, जमिनीची सुपीकता म्हणजे सॉईल फर्टिलिटी असेल ती वाढेल. आणि म्हणजे पशुधन आणि शेती हे पर्यावरणाला पूरक आहे. त्याच्यामुळे शाश्वत शेती करत असताना म्हणजे पशुधनाशिवाय शाश्वत शेती होऊच शकत नाही. त्याच्यामुळे जसं की पूर्वीच्या काळामध्ये ज्या गोष्टी होत्या परंतु आज त्या उपलब्ध नाही आहेत, त्याच्यामुळे आजच्या काळामध्ये पशुधन संवर्धन करणं ही काळाची गरज आहे. आणि शेतीसाठी तर पशुधन तर अत्यावश्यक आहे. याचे फायदे काय काय आहेत सर? फायदे पण सांगाल ना थोडक्यात? शेती करतो, शेतीमध्ये पशुधन असतात. आता पशुधनाच्या माध्यमातून जे नैसर्गिक खत मिळतं, उदाहरणार्थ शेणखत असेल, गोमूत्र असेल, याच्या माध्यमातून जमिनीची सुपीकता टिकवली जाते. आणि साहजिकच आहे की रासायनिक खतांचा वापर हा कमी केला जातो. तसेच शेणखत झालं किंवा गोमूत्र झालं पिकांसाठी अतिशय उत्तम प्रकारचं खत म्हणून वापरलं जातं. त्या ठिकाणी पिकांची उत्पादकता किंवा त्या ठिकाणी वाढ होते, जमिनीची सुपीकता वाढवली जाते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमिनीचे सेंद्रिय पदार्थ त्या ठिकाणी वाढते आणि त्याच्यामुळे जमिनीमध्ये पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता देखील वाढते. तसंच पशुधनाच्या माध्यमातून जे काही मांस असेल, दूध असेल, अंडी असेल यांची देखील उपलब्धता केली जाते. पशुधन शेतीमध्ये पिकांचे अवशेष इतर कचरा पशुधनाला खाऊ घातला जातो. त्यामुळे कचरा किंवा यांचं कमी प्रमाण होऊन पर्यावरणाची देखील काळजी घेतली जाते. आणि पशुधन संवर्धन करत असताना सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे आर्थिक उत्पन्न, की
शेतीला प्रमुख जोड व्यवसाय म्हणून त्या ठिकाणी पशुधनाकडे बघितलं जातं. किंबहुना एक शेतीला जोड व्यवसाय काही ठिकाणी घेतला जातो, काही ठिकाणी पशुधन हा प्रमुख व्यवसाय त्या ठिकाणी होऊ घातलेला आहे. जसे की गाईंचं संवर्धन आहे, म्हशीचं संवर्धन आहे. त्यानंतर शेळीपालन देखील काही शेतकरी बांधवांचा प्रमुख व्यवसाय आहे. कुक्कुटपालनाच्या माध्यमातून जे ब्रॉयलर पोल्ट्री फार्मिंग असेल किंवा लेयर पोल्ट्री फार्मिंग असेल, ते देखील प्रमुख व्यवसाय होत चाललेला आहे. पूर्वी हा जोड व्यवसाय होता, परंतु आता काही ठिकाणी हा जोड व्यवसाय म्हणून मुख्य व्यवसाय म्हणून त्या ठिकाणी बरेच शेतकरी बांधव बघतायत किंवा उदयास येतोय. आणि त्यांच्या माध्यमातून जे काही दूध, अंडी, मांस उत्पादन घेतलं जातं, त्याच्यापासून शेतकरी बांधवांना निश्चितपणे चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी उत्पादन घेतलं जातं. आता जसं की 1-2 महत्त्वाचे मुद्दे सांगतो की पशुधनामुळे नैसर्गिक खत मिळतं, वेगवेगळे बाय प्रोडक्ट मिळतात, त्याच्यामुळे पिकांची वाढ होते, जमिनीची धूप देखील कमी होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पशुसंवर्धनाच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न तर मिळतेच, परंतु बऱ्याच जे ग्रामीण युवक असतील, सुशिक्षित बेरोजगार असेल किंवा स्कूल ड्रॉपआउट्स असतील किंवा जे काही जे कमी अल्पावधीतच शिक्षण सोडून देतात, अशा नागरिकांना किंवा युवकांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी रोजगार मिळतो. अच्छा सर, तुम्ही खूप छान असं सांगता आहात शाश्वत शेतीबद्दल. आपल्या इथे कुठल्या कुठल्या भागांमध्ये आपण शाश्वत शेती बघू शकतो? आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवणं सुरू आहे कृषी विभागाच्या माध्यमातून. तालुका स्तरावरती जे काही आत्मविभाग आहे त्यांच्या माध्यमातून याचे वेगवेगळे कृषी सखी असतील किंवा जे काही शेतकरी बांधव असतील यांना ट्रेनिंग सुरूच आहे आणि मग ते इतर शेतकरी बांधवांना ट्रेनिंग देतात. गटाच्या माध्यमातून, क्लस्टरच्या माध्यमातून त्या ठिकाणी याच्याबद्दल सांगितलं जातं. शेतकऱ्यांची निवड होते. त्या ठिकाणी क्लस्टरच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचं उत्पादन त्या ठिकाणी घेतलं जात आहे. आता हळूहळू आता ही सुरुवात झालेली आहे. याच्या माध्यमातून भविष्यामध्ये नक्कीच जास्त प्रमाणात त्या ठिकाणी सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी उत्पादन घेतलं जाईल. आता जसं की एक महत्त्वाची बाब सांगायची राहून गेली की शेतातील उत्पादनामध्ये जे काही जनावरांचे शेण किंवा गोमूत्र असेल त्याच्या माध्यमातून उत्कृष्ट प्रतीचं कंपोस्ट खत बनवलं जातं. शेणखतापासून आपण जर कधी गांडूळचा चांगल्या जातींचा जर वापर केला तर उत्कृष्ट प्रकारचं गांडूळ खत देखील बनवलं जातं. बायोडायनामिक कंपोस्ट खत देखील बनवलं जातं. नाडेप कंपोस्ट खत देखील बनवलं जातं. हे सगळं आपण शाश्वत शेती, सेंद्रिय शेती आणि घरच्या घरी तयार करून आपल्या सेंद्रिय शेतीमध्ये देखील त्याचा वापर करू शकतो. म्हणजे आपण बाहेरून कुठल्याही प्रकारचं खत विकत घ्यायचं नाही. दुसरी महत्त्वाची बाब, शेळ्या किंवा मेंढ्या हे नैसर्गिकरित्या तणाचं नियंत्रण ठेवण्याचं काम करतात आणि जमिनीची सुपीकता वाढवतात. म्हणजे तो देखील आपण त्या ठिकाणी आपल्याला आर्थिक गणितामध्ये तो पैसा कमी होतो. तिसरं महत्त्वाची बाब अशी की कुक्कुटपालनाच्या माध्यमातून जे कीटक असतात ते नैसर्गिकरित्या किडे आणि कीटक खाऊन त्यांचं नियंत्रण करतात आणि एक प्रकारे आमच्या शेतकरी बांधवांची ते मदतच करतात. आणि चौथा महत्त्वाचा फायदा आहे की पशुधनाच्या शेतीतून मिळणारे जे शेण किंवा गोमूत्र आहे त्यापासून बायोगॅस तयार करण्यासाठी वापरलं जातं. त्याच्यापासून ऊर्जा मिळते आणि ऊर्जेपासून आपण जे काही दैनंदिन गरजा भागवण्यासाठी त्याचा त्या ठिकाणी वापर करतो. आणि पाचवं आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की जे काही नैसर्गिक साधनसंपत्ती म्हणजे रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहेत, जसं की सोलर एनर्जी असते. सोलर एनर्जी आता राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल त्याच्यावरती भर देत आहे की तुम्ही जे काही इलेक्ट्रिक चलित जे मोटर पंप असतात त्यांच्याऐवजी सोलर पंपचा त्या ठिकाणी वापर करावा. मग सोलर पंपसाठी जे काही निकष किंवा अटी घालून दिल्या आहेत त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त आपण सोलर पंपाचा जर वापर केला तर आपल्याला पावसाळ्यामध्ये तर आपल्याला पिकाला पाणी द्यायची गरज नाही, परंतु उन्हाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये आपण निश्चितपणे सोलर पंपचा जर वापर केला तर त्याच्या माध्यमातून रात्री जी आपल्याला शेती पिकाला पाणी देण्याची गरज असायची ती वेळ आपण टाळू शकतो. जसं की रात्रीच्या वेळा आपण पिकाला पाणी देताना कुठे सर्पदंश होतो, कुठे इलेक्ट्रिक शॉक लागून म्हणजे इजा होते किंवा त्या ठिकाणी बऱ्याच वेळा म्हणजे जीवावर बेतू शकतं. मग अशा ह्या गोष्टी आपण सोलर पंपच्या माध्यमातून तशी ऊर्जा वापरल्याने त्या गोष्टी टाळू शकतो आणि निश्चितपणे आपण
जे काही नैसर्गिक साधनसंपत्तीचा किंवा संसाधनाचा त्या ठिकाणी वापर करू शकतो आणि निरंतर आणि वर्षानुवर्षे टिकणारे जे काही आहे आपलं सोलर एनर्जी त्याचा देखील आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो. निश्चितपणे म्हणजे एकंदर जसं सेंद्रिय शेतीला आता महत्त्व आलेलं आहे तसंच शाश्वत शेतीला देखील भविष्यामध्ये प्रचंड महत्त्व आहेच आणि येईलच अशी आपण आशा करूया. सर, जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगाल? मी कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र यांच्या माध्यमातून आमच्या शेतकरी बांधवांना, पशुपालक बांधवांना मी निश्चितपणे की नम्रपणे आवाहन करेल की जे काही आपल्या राज्यामध्ये असेल किंवा जिल्ह्यामध्ये असेल दिवसेंदिवस लोप पावत चाललेलं जे पशुधन आहे ते वाढवण्यासाठी आमच्या जे काही आपलं राज्य शासन आहे, केंद्र शासन आहे, निश्चितपणे कटिबद्ध आहे आणि त्याच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या योजना असतील त्यांच्या वेगवेगळ्या योजनांचा देखील आमच्या शेतकरी बांधवांनी, पशुपालक बांधवांनी लाभ घ्यावा. निश्चितपणे अनुदान असेल किंवा सबसिडी हा त्यामागचा उद्देश नाही आहे, परंतु जे काही पशुधन आहे ते पशुधन त्या ठिकाणी वाढेल आणि पशुधनाच्या माध्यमातून शेणखत आहे, गोमूत्र आहे किंवा नैसर्गिक खत आहे त्यांचं देखील उत्पादन त्या ठिकाणी घेतलं जाऊ शकतं. जसे की पशुधन हा शाश्वत शेतीचा किंवा नैसर्गिक इतर शेतींचा देखील एक महत्त्वाचा भाग आहे आणि ते जमिनीची सुपीकता वाढवतात, नैसर्गिक खतांचा वापर करतात आणि पर्यावरणाचा देखील काळजी घेतात. त्यामुळे शाश्वत शेतीसाठी पशुधनाचा वापर करणं अतिशय आवश्यक आहे आणि आमच्या शेतकरी बांधवांना विनंती करतो की जास्तीत जास्त पशुधनाचं संवर्धन करावं. गोसंवर्धन, म्हैसवर्गीय पशुधन संवर्धन, शेळी असेल, मेंढ्यावर्गीय पशुधन संवर्धन किंवा आपले कुक्कुटपालनाच्या माध्यमातून लेयर फार्मिंग किंवा ब्रॉयलर फार्मिंग त्या ठिकाणी करावी, जेणेकरून शेतीमध्ये पशुधन शेतीचा पशुधन हा अविभाज्य घटक आहे आणि पशुधनामुळे निश्चितपणे शेतीला उभारी मिळेल आणि शेतीमुळे निश्चितपणे पशुधनाला देखील उभारी मिळेल. निश्चितच. सर, आज आपण या ठिकाणी आलात आणि इतकी छान माहिती शाश्वत शेतीबद्दल आपल्या शेतकरी बांधवांना दिली आहे, यासाठी जळगाव आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मंडळी, आत्ताच आपण शाश्वत